काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। नागपूर खंडपीठात ही सुनावणी होईल। राज्य सरकारने सुनील केदार यांच्या जामिनाला आणि शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध केला। त्यामुळे आजच्या सुनावणीत सुनील केदार यांना दिलासा मिळतो की तुरुंगवास कायम राहतो याकडे लक्ष लागलं आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तुषार कोळे आता आपल्या सोबत आहे। तुषार, सौरभ, निश्चितच सुनील केदारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की 28 डिसेंबर पासून सुनील केदार हे नागपूर कारागृहामध्ये आहे। त्यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 150 कोटीचा घोटाळा केल्याप्रकरणी 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आधी जामिनासाठी अर्ज केला होता, तेव्हा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतलेली होती। 3 जानेवारीला जी सुनावणी झाली होती त्यावेळेस पुढची सुनावणी ही आज ठेवण्यात आली होती। मात्र त्याआधी राज्य सरकारला आपलं शपथपत्र या संपूर्ण प्रकारासंदर्भात मांडण्याचा आदेश देण्यात आला होता आणि 2 दिवसाआधी राज्य सरकारने न्यायालयामध्ये जे शपथपत्र सादर केलं त्या शपथपत्रामध्ये सुनील केदार यांना जामीन देऊ नये यासाठी त्यांनी त्याचा विरोध केलेला। त्याचं कारण देखील दिलं होतं की 150 कोटीचा घोटाळा आहे हा बँकेचा आणि शेतकऱ्यांचे पैसे, त्यामुळे सुनील केदार यांना जामीन दिला किंवा त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर कुठेतरी चुकीचा मेसेज जाईल। त्यामुळे आधीच राज्य सरकारने शपथपत्राच्या माध्यमातून सुनील केदार यांच्या जामिनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या जामिनाला देखील कडाडून विरोध केलेला आहे। त्यामुळे आज न्यायालय नेमकं या जामीन अर्जावर काय निकाल देतं किंवा नेमकं काय घडतं न्यायालयामध्ये हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। सोबतच सुनील केदार यांचे वकील सुनील केदार यांची बाजू न्यायालयात कशा प्रकारे मांडताय हे देखील बघणं महत्त्वाचं राहील। सौरभ, ठीक आहे तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।